नमस्कार प्रेक्षकांनो, तारिणी मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये आपल्याला खतरनाक ट्विस्ट पाहायला मिळतोय। गुलाबच्या बॉसने कॉल केला युवराजला आणि त्या कॉलमध्ये चक्क एका महिलेचा आवाज स्पष्ट स्वरूपात आपल्याला ऐकायला येतोय। त्याच वेळेला आपण पाहतोय तारिणीने तो आवाज ऐकल्याच्या नंतर आता बाहेर निघालेल्या तारिणीवर प्रेक्षकांनो खतरनाकपैकी आता गुंडांनी हल्ला केलाय। हल्ल्यात मात्र तारिणी गुंडांची अशी काही आता सडेतोड मारहाण करते ना, असा काही त्यांना मारण्याचा प्रयत्न करते। तारिणी समोर आता खूप मोठ्या रहस्याचा उलगडा झालेला आहे, कारण तिच्यावरती जो काही हल्ला झालाय तो आता जेजेनीच केलाय। जेजेनीच पद्मिनीकडून 4 कोटी रुपयांची लाच खाल्ली, हे सुद्धा सत्य प्रेक्षकांनो तारिणीच्या समोर आता आलंय। तारिणीने खूपच मोठ्या आता उलगड्याचा पर्दाफाश केलाय। तारिणीवरती झालेला हल्ला कौशिकीने केलाय आणि या हल्ल्यातून तारिणीने स्वतःचा जीव मात्र प्रेक्षकांनो वाचवलाय। आता आपल्याला जेजेवर तर डाऊट आला होता, इकडे मात्र तारिणी आता पूर्ण सत्य बाहेर काढण्याच्या बेतामध्ये आहे। सगळं तिला कळलेलं असतं। कौशिकीच्या 2 थोबाडीत मारणारे आता ती आणि तिच्या हातात कशा बेड्या ठोकणारे। जेजे आणि कौशिकीमध्ये नेमकं काय चाललंय, या दोघींचं काय नेमकं राजकारण चालू आहे आणि या दोघीच आता युवराजचा बॉस आहेत, गुलाबचा बॉस आहेत। या सगळ्या पुराव्यासकट तारिणीने आता मात्र कौशिकीला प्रेक्षकांनो पकडण्यासाठी खांडेकरांच्या घरामध्ये रेड टाकायचा आता प्लॅन केलेला असतो। जबरदस्त प्रेक्षकांनो आजचा भाग आपल्याला दाखवला गेलाय, शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। धमाकेदार एपिसोड आपल्याला पाहायला मिळतोय। तारिणीने चक्क कौशिकी खांडेकरला मात्र आता गजाआड करायचा जो काही प्लॅन केलाय, या दोघींचा काहीतरी गुलाबसोबत कनेक्शन आहे, गुलाबच्या बॉससोबत मोठं कनेक्शन आहे, हे आता तारिणीला कळलेलं असतं। या दोघींना रंगे हात पकडत प्रेक्षकांनो तारिणी जबरदस्त धमाका करणारे। तर मित्रांनो, आजच्या भागाच्या सुरुवातीलाच तारिणीला कौशिकीताईवर तर डाऊट आलेलाच आहे आणि टेक्नोची खूप उत्तम अशी आता कामगिरी, त्याचं काम करण्याची पद्धत, त्याच्यामुळे त्याने जे काही आता खबरा काढल्या आणि कौशिकीचा फोन सुद्धा आता त्यांनी ट्रेस केलेला असतो। जेजेला सुद्धा काहीच कल्पना नाहीये, कशाचंच जेजेला काही इन्फॉर्म केलेलं नाहीये, कारण आता कौशिकीताईला पहिलं पकडायचं, कारण तिच्यावर आता डाऊट नाहीये तर खात्री आहे की कौशिकीच्या हातातून खूप मोठी चूक झाली आणि बरोबर ती आता तारिणीच्या आणि केदारच्या तावडीमध्ये सापडली आहे। इकडे मात्र प्रेक्षकांनो आपण काय पाहतोय, चक्क केदार तारिणी एका कामानिमित्त बाहेर आले, तेवढ्या टेक्नोचा त्यांना कॉल येतो। टेक्नो मात्र म्हणतो, बॉस तुम्हाला मी आत्ताच एक कॉल आता ऑडिओ क्लिप पाठवली आहे, तुम्ही प्लीज ऐका आणि लगेच मला कॉल करा। इकडे तारिणी केदार ते कॉल ऐकतात, त्याच्यामध्ये चक्क प्रेक्षकांनो एका स्त्रीचा आवाज आहे। कौशिकी जेजे सोबत बोलतानाचा हा ऑडिओ क्लिप आता तारिणीच्या हाताला लागली आहे। तारिणीला कळून चुकलंय, कौशिकीताई कुणाला बोलत होत्या तर ते जेजेला। इकडे कौशिकीच बोलत असते की आज तारिणीचा लास्ट दिवस आहे, आता मात्र ती याच्यानंतर जगणार नाहीये। तेव्हा मात्र तारिणी अलर्ट होते प्रेक्षकांनो, तिला कळून चुकलंय की कोणीतरी आपला जीव घेण्याचा प्लॅन आता करतो आहे। इकडे मात्र तारिणी आणि केदार हे दोघं बिचारे फुलं घ्यायला उतरलेले असतात, गजऱ्याच्या दुकानात जातात। फुलवाल्याला तारिणी लगेच म्हणते की हे 3-4 गजरे मला दे, थोडेसे फुलं दे। आणि इकडे तारिणीवरती वॉच ठेवून आलेली एक गाडी प्रेक्षकांनो बरोबर तारिणीच्या जवळ एक माणूस येतो, तोही चाकू घेऊन चक्क आता तिच्यावरचा हमला एक जण व्हिडिओमध्ये रेकॉर्ड सुद्धा करत असतो। आता तारिणीवरती हल्ला तो करतो। इकडे मात्र 4 व्हीलरमध्ये जी कोणी बाई बसली आहे ती तारिणीची कशी आता तडफडून मृत्यू होणार आहे हे पाहायसाठी ती बसली आहे, तीच आता मरणाच्या दारातून कशी आरडाओरडा करणार आहे हे सगळं आता तिने व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात चालू केलेलं असतं। तेवढ्यातच इकडे तारिणीने आता जो काही जीव घेणा हल्ला प्रेक्षकांनो कौशिकीच्या गुंडाने तिला केलाय त्याला सडेतोड उत्तर दिलेलं असतं। जबरदस्त पद्धतीने केदार तर तिकडे असतोच। केदार पोचल्याच्या नंतर गुंडाला बेदम मारहाण करतो। तारिणीने अक्षरशः एका हाताने तो चाकू पकडलेला असतो प्रेक्षकांनो आणि जबरदस्त पद्धतीने त्याला टक्कर दिलेली असते। इकडे मात्र तो गुंड पळत त्याच गाडीकडे जातो आणि 4 व्हीलरचा काच मात्र तिने बंद केलेला असतो। आता जी न्यूज MNNची CEO सतत वॉच ठेवत असते ती म्हणजे कौशिकी खांडेकर। आता मात्र त्या वॉचवरूनच प्रेक्षकांनो तारिणीला कळलं की ही दुसरी तिसरी कोणी नाहीये तर कौशिकी खांडेकरच आहे, कारण कौशिकीताईची घड्याळ,
कौशिकीताईच्या घड्याळीनेच तिचं सगळं बिंग फुटलंय. होय प्रेक्षकांनो, टेक्नोला आता लगेच केदारनी कॉल केलाय. सांग आत्ताच्या आत्ता तू इकडे ये आणि या गुंडाला घेऊन जा. प्रेक्षकांनो, इकडे टेक्नो मात्र आता लगेच कामाला लागलेला असतो. याला घेऊन जा आणि माझ्यावर कोणी हल्ला केलाय हे याच्याकडून वदवून घ्या. आता मात्र फातिमा, नित्यानंद त्या गुंडाकडून एक नाव वदवून घेतात, ते म्हणजे कोणाचं? कौशिकी खांडेकरांचं. कौशिकी खांडेकरांचं प्रेक्षकांनो, तारिणी टीमकडे आता ते अटक असतात. तेव्हा कौशिकीला आता अटक करायसाठी टीम तारिणी निघालेली असते. कौशिकीताईंना आता रेड टाकून रंगे हात पकडायचा प्लॅन जो काही तारिणीने केलाय, फायनली तो सक्सेसफुल झालेला असतो. तारिणी लगेच कौशिकीच्या समोर जाते आणि बोलते, कौशिकी तुझी हिंमतच कशी झाली ग? तारिणी, अगोदर तू खांडेकरांच्या घरापासून लपवून ठेवलंस की तू क्राईम ब्रँचची ऑफिसर आहेस म्हणून. आज तू मला अरेस्ट केलं, तुझी हिंमत कशी काय झाली आणि वरून मला बोलतेस? अजिबात मी काही केलेलं नाहीये, माझा काही संबंध नाहीये. इकडे मात्र प्रेक्षकांनो, कौशिकीच्याच गुंडाने पैसे खाऊन तारिणीवर हमला करायचं आता जे काही ठेवलं ते सगळं समोर आलेलं असतं. कौशिकीला मात्र आता दरदरून घाम तर फुटलाच आहे, कारण तारिणी जबरदस्त कौशिकीताईची आता परेड घेणारे. तिला आता चांगल्या बेड्याच घातल्यात. कौशिकी खांडेकर, आत्तापर्यंत आम्हाला वाटत होतं तू साधी सरळ सोपी, सगळं घर मॅनेज करणारी, सगळेच कारभार सांभाळणारी MNNची CEO, इम्प्रेसिव्ह पर्सनॅलिटी होतीस, पण क्राईम ब्रँचच्या एका ऑफिसर समोर तू मात्र काहीच करू शकणार नाहीये. सगळं सत्य मी तुझ्याकडून आता काढून घेणार आहे की गुलाबसोबत तुझा संबंध आहे. गुलाबची बॉस तूच आहेस. आता मात्र तिकडे एक पोलीस स्टेशनमध्ये प्रेक्षकांनो जे पोचते. जे बोलते, तारिणी काय चाललंय? तुझी हिंमत कशी झाली? तू एखाद्या साध्या लोकांना, इतक्या मोठ्या लोकांना आता पकडून आणले आणि माझ्या माघारी तू इतकं मोठं सिक्रेट ऑपरेशन पार पाडले. अजिबात मला या गोष्टीची भनक सुद्धा लागू दिली नाहीये तुम्ही टीम तारिणीने. हे मात्र अतिशय चुकीचं केलेलं आहे. कौशिकी खांडेकरवर तुला जर डाऊट होता तर तू मला इन्फॉर्म का केलं नाही? तारिणी मात्र आता जेला सुद्धा फटकारते. टेक्नोने कॉल रेकॉर्ड केला होता ना, तुम्ही दोघी आपसात बोलत होतात. कोटीजमध्ये तुम्ही आता इकडे लाच खाल्ली आहे ना जे, म्हणूनच तुम्हाला आम्ही इन्फॉर्म केलेलं नाहीये. त्या रेकॉर्डमधून तर आता सिद्ध झालेलं असतं की कौशिकीकडून जेनी आता लाच घेतली आहे. जे समोर आता सिद्ध झालंय की तारिणी आणि तिकडे तिची टीम त्यांनी सगळ्यांनी मिळून हा गेम केलाय. जेची तर बोलतीच बंद झालेली असते, तिच्यावर आता खूप मोठा गुन्हा सिद्ध झालेला आहे. खरं तर तारिणीला आधीच डाऊट होता जेवर, पण कौशिकीताईचं आता हे वागणं तिच्यासाठी मात्र खूपच शॉकिंग होतं. आपल्या आईची खुनी हीच असल्याचा समज आता तिचा झालाय. युवराजला सोडवण्याच्या मागे पद्मिनीने 4 कोटी रुपयांची लाच जेला दिली, पण जेने एका शब्दाने आम्हाला सांगितलं नव्हतं. मग आता एक पुरावा आम्ही जमवला आणि सगळा गेमच पलटवला. आता पद्मिनीला सुद्धा अरेस्ट वॉरंट काढून आम्ही पकडणार आहोत, कारण तिने लाच देऊन युवराज खांडेकरला सोडवून घेतलेलं असतं. तर मित्रांनो, एका कौशिकीच्या चुकीमुळे सरळ आता युवराज सुद्धा खड्ड्यात जाणार आहे आणि जे कौशिकी आणि डॉक्टर कामतचे संबंध सुद्धा समोर येणार आहेत आणि तारिणीवरती जो काही आता जीवघेणा हल्ला कौशिकीने केलेला असतो त्याला सुद्धा तारिणीने सडेतोड उत्तर दिलेलं असतं. इकडे कौशिकीला आता मात्र सुटका नाहीये. तिचं सगळं बिंग मात्र फुटले प्रेक्षकांनो. परंतु दयानंद खांडेकरला जेव्हा आता या सगळ्या गोष्टी कळणार आहेत तेव्हा मात्र घरामध्ये खूप मोठं वादळ येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. होय प्रेक्षकांनो, मालिकेमध्ये खूपच मोठा टर्न ट्विस्ट येताना आपल्याला दिसतोय. इकडे तारिणीवरचा हमला आणि कौशिकीताई इकडे तर दाखवते की मला तुझी खूप काळजी आहे, आणि माघारी मात्र तारिणीचा चक्क जीव घेण्याचा तिने आखलेला डाव. निशी आणि ईशाने सुद्धा प्रेक्षकांनो तारिणी विरुद्ध आखलेला डाव मात्र फायनली त्यांच्यावरच उलटताना आपल्याला दिसलेला आहे. इकडे काव्याच्या लग्नासाठी आता जोर पकडलाय. केदार तिच्या समोर आपल्या मनातलं सगळं सांगतो. आपल्या दोघांमध्ये दुसरं कोणी येतंय, यामुळे आपलं नातं तुटायला नकोय, हेच तो काव्याला पटवून देण्याचा प्रयत्न करतोय. तारिणी सुद्धा केदारची काळजी घेते, त्यालाही धीर देते. मालती मात्र प्रेक्षकांनो खूपच पारा चढवून बसलेली असते. नको ते बोलून केदारचा अपमान करते. लग्नासाठी आपल्याच घरच्या पोरी पटवणं हाच तर केदारचा छंद आहे ना, अशा शब्दात मालती केदारवर आरोप करते. आणि इकडे मात्र आपल्या बेलसरेंच्या मुलींना फसवण्याशिवाय केदारला दुसरं येतच काय, असा अपमान सुद्धा ती करते. होय प्रेक्षकांनो, आता मात्र एकीकडे कौशिकी तारिणीची काळजी असल्याचं दाखवते, तर दुसरीकडे तारिणीला आपल्यावर संशय आलाय आणि तिने फोनवरचं बोलणं ऐकलंय हे मात्र कौशिकीला सगळं कळलंय. म्हणूनच तिने आता चक्क तारिणीचा काटाच काढायचा प्रयत्न केलाय आणि स्वतःच मात्र गोत्यात आली. चक्क कौशिकीताईच्या घड्याळीमुळे आज मात्र तिचा पूर्ण प्लॅन चौपट झालाय. होय प्रेक्षकांनो, तारिणी मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागांच्या अपडेटसाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.